Good morning to all students. Okay, let's start our today's lecture of the physics. Okay, आजच्या लेक्चर मध्ये आज लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन इमिटेड ड्यू टू द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू द एनी इनर ऑर्बिट. बरोबर, सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन कुठल्या आहेत, त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट काय काय आहेत हे लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं. ओके, आता त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स जे आहेत डीसी पांडे मध्ये दिलेले काही प्रॉब्लेम इनिशियली सॉल्व्ह करूया, कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 12.25. प्रॉब्लेम नंबर 12.22. सॉरी, 12.22. क्वेश्चन नंबर 12.22 from the DC Pandey. Monochromatic radiation of wavelength lambda is incident on hydrogen sample in the ground state. म्हणजे काय झालंय बघा, इथं लॅम्बडा या वेव्हलेंथचे रेडिएशन हायड्रोजनच्या सॅम्पलवर, हायड्रोजन ॲटमवर इन्सिडेंट झाले. ओके, हायड्रोजन absorb the fraction of light and subsequently emits the radiation of 10 different wavelength. तर लॅम्बडा इतकी वेव्हलेंथ इन्सिडेंट झाल्यानंतर काय झाले, 10 वेव्हलेंथ इमिट झाले, तसं दिले 10 wavelengths are emitted. 10 wavelengths are emitted. That is given in the question. Find the value of lambda. तर लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्वेश्चन बघा, व्हरायटी ऑफ क्वेश्चन, डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन दिलेले आहेत. थिंक कसं करायचं, सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला कळायला पाहिजे. क्वेश्चन 12.22. हायड्रोजन ॲटम ग्राउंड स्टेट मध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये असणार. बरोबर, आणि त्याच्यावर लॅम्बडा ही वेव्हलेंथ काय झालेली आहे, लॅम्बडा ही वेव्हलेंथ इन्सिडेंट झालेली आहेत. आणि आता लॅम्बडा वेव्हलेंथ इन्सिडेंट होणार म्हणजे काय होणार, रेडिएशन मध्ये फोटॉन असतात, फोटॉन इलेक्ट्रॉनवर आदळणार, फोटॉनची सगळी एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळणार आणि तो इलेक्ट्रॉन जो आहे तो आउटर ऑर्बिट मध्ये जाऊन फिरायला लागणार आहे. आता आउटर ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त किती वेळ राहतो तो, 10⁻⁸ सेकंद, आणि त्याच्यामुळे परत त्याला काय करावं लागेल, इनर ऑर्बिट मध्ये येऊन ग्राउंड स्टेट मध्ये यावं लागेल. आणि आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये येत असताना आपण बघितलंय सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स म्हणजे नंबर ऑफ वेव्हलेंथ इमिट्स होतात. तर इथे दिलेत 10 वेव्हलेंथ इमिट होतात. मग 10 वेव्हलेंथ इमिट होण्यासाठी कितव्या ऑर्बिट मध्ये जाऊन तो फिरायला पाहिजे हे तुम्हाला काढता आलं पाहिजे अगोदर. 10 लाईन्स इमिट व्हायला, बरोबर आहे ना, 10 लाईन्स. आता आपण लास्ट टाइम बघितलंय की इलेक्ट्रॉन ज्यावेळी 5th to 1st ऑर्बिट जम्प करतो, बरोबर आहे ना, त्याचं शॉर्टकट सांगितलंय मी. ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून म्हणजे nth ऑर्बिट मधून pth ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होतात, कसं काढायचं, n - p करायचं आणि जो काही नंबर येईल तो नंबर आणि त्याच्या खालचे सगळे नंबर त्याची ऍडिशन करायची. बरोबर आहे ना. मग बघा पुन्हा एकदा बघूया, सेकंड ऑर्बिट मध्ये असेल तर सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करायचं असेल तर किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार, सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करायचं असेल तर 2 - 1 म्हणजे 1, नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स 1च तयार होतं. थर्ड मधून फर्स्ट मध्ये जर येत असेल तर 3 - 1 म्हणजे 2 येणार, सो 2 + 1 म्हणजे किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात, 3. फोर्थ मधून फर्स्ट मध्ये जर येत असेल म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये यायचं आहे तर 4 - 1 म्हणजे किती येणार, 3 + 2 + 1 म्हणजे किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार, 6. फिफ्थ मधून फर्स्ट मध्ये जर जम्प करत असेल तर 5 - 1 म्हणजे किती येणार आहे, 4 येणार ना. ज्या दोन ऑर्बिटचा नंबर दिलाय, क्वांटम नंबर दिलेला आहे, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आणि मग ऍडिशन करायची. 5 - 1 म्हणजे 4 + 3 + 2 + 1 म्हणजे किती येणार, 10. म्हणजे हे तुम्हाला अगोदर लक्षात आलं पाहिजे की 10 वेव्हलेंथ 10 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट करायचे असतील, 10 वेव्हलेंथ इमिट करायचे असतील तर तो इलेक्ट्रॉन कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प केला पाहिजे, 5th मधून 1st मध्ये जम्प केला पाहिजे. कारण ग्राउंड स्टेट ला यायचं आहे म्हणजे इनर ऑर्बिट तर फर्स्टच येणार आहे आणि आउटर ऑर्बिट काय येणार आहे, 5. म्हणजे तो 5th ऑर्बिट मध्ये जाऊन फिरायला पाहिजे. मग आता 5th ऑर्बिट मध्ये जाऊन फिरायला किती वेव्हलेंथ पाहिजे याचं शॉर्टकट मी सांगितलंय. हे बघा, फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट हायड्रोजन ॲटमच्या. 5th ऑर्बिट मध्ये किती असते, -13.6 / 25 म्हणजे किती, -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर आहे ना, मी काय सांगतोय,
खूप इझी प्रॉब्लेम आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. फर्स्ट ऑर्बिटमध्ये एवढी असते, फिफ्थ ऑर्बिटमध्ये एवढी असते. म्हणजे फर्स्ट मधून फिफ्थ मध्ये जायचं असेल तर यांच्या डिफरन्स एवढी एनर्जी आपल्याला तिथं पाठवावी लागेल. सबट्रॅक्शन करतो मी. 13.6 - 0.54 म्हणजे अबाउट किती येणार आहे? 13.06 एवढी एनर्जी, 13.06 एनर्जी, इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी द्यावी लागेल. आता 13.06 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी कुठल्या वेव्हलेंथ मध्ये असते त्याचं शॉर्टकट पण फॉर्म्युला माहिती आहे ना. टेक्स्टबुक मध्ये DC पांडेमध्ये भरपूर काय काय कॅल्क्युलेशन केलंय. एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. शॉर्टकट मेथडनं आपण सॉल्व्ह करू शकतो. सो लॅम्बडाचा फॉर्म्युला, शॉर्टकट फॉर्म्युला माहिती आहे ना, 12,400 डिवायडेड बाय एनर्जी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा शॉर्टकट फॉर्म्युला कधीही विसरायचा नाही, बरोबर. म्हणजे एनर्जी वरून वेव्हलेंथ काढायची असेल तर 12,400 डिवायडेड बाय एनर्जी काढायचं, आणि वेव्हलेंथ वरून एनर्जी काढायची असेल तर 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा करायचं. या फॉर्म्युल्यामध्ये, या शॉर्टकट फॉर्म्युल्यामध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, एनर्जी ही नेहमी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असली पाहिजे आणि वेव्हलेंथ ही अँगस्ट्रॉम मध्येच असली पाहिजे. सो 12,400 डिवायडेड बाय एनर्जी किती आहे? 13.06. सो आन्सर इज कमिंग टू बी 949. ओके, 949 अँगस्ट्रॉम. सो 949 अँगस्ट्रॉमचे रेडिएशन इन्सिडेंट झाले तरच काय होणार आहे? इलेक्ट्रॉन फिफ्थ ऑर्बिट मध्ये जाणार. 949 अँगस्ट्रॉम. मला सांगा 949 अँगस्ट्रॉम की याच्यापेक्षा थोडंसं कमी पण चालेल का जास्त पण चालेल? या वेव्हलेंथ पेक्षा कमी वेव्हलेंथचे रेडिएशन थोडेसे जास्त वेव्हलेंथचे रेडिएशन इन्सिडेंट व्हावे लागतील, जेणेकरून तो फिफ्थ ऑर्बिट मध्ये जाईल. जरा विचार करून सांगा व्यवस्थित. हा देखील पॉइंट एक महत्वाचा पॉइंट आहे. आता ही जी वेव्हलेंथ काढली आहे, एक्झॅक्टली एवढी वेव्हलेंथ टाकली की बरोबर तो फिफ्थ ऑर्बिट मध्ये जाणार. तर याच्यापेक्षा थोडीशी कमी वेव्हलेंथ का थोडीशी जास्त वेव्हलेंथ चालेल? याच्यापेक्षा थोडीशी कमी वेव्हलेंथ ना, कारण लक्षात घ्या, लेस का? कारण वेव्हलेंथ जेवढी कमी तेवढी एनर्जी जास्त. वेव्हलेंथ आणि एनर्जी इन्व्हर्सली आहेत, माहिती आहे ना. एनर्जी इन द फोटॉन इज गिव्हन बाय फॉर्म्युला hc/λ असतं फोटॉनची एनर्जी. म्हणजे वेव्हलेंथ कमी केली तरी एनर्जी वाढते. सो 949 अँगस्ट्रॉम ऐवजी 950 अँगस्ट्रॉम जरी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. सॉरी, 949 ऐवजी 948 झालं, 947 झालं तरी देखील तो फिफ्थ ऑर्बिट मध्ये जाणार आहे. 947 वगैरे वगैरे. 950 असेल तर जाणार नाही, लक्षात घ्या. याच्यापेक्षा 950 अँगस्ट्रॉम जर झाली, वेव्हलेंथ थोडीशी वाढली म्हणजे थोडीशी एनर्जी कमी पडणार, थोडीशी एनर्जी कमी पडणार म्हणजे फिफ्थ ऑर्बिट मध्ये तो जाणार नाही. ओके, प्रॉब्लेम लक्षात आला का? म्हणजे असं सिंपल प्रॉब्लेम पण येऊ शकतो की हायड्रोजन गॅसवर सर्टन वेव्हलेंथचे रेडिएशन इन्सिडेंट केले आणि 3 स्पेक्ट्रल लाईन, 4 स्पेक्ट्रल लाईन इमिट झाल्या वगैरे वगैरे, असं काहीतरी असेल. म्हणजे स्पेक्ट्रल लाईन जे आहेत तर एक इमिट होतात किंवा 3 इमिट होतात, नाहीतर 6 नाहीतर 10. ओके, एवढ्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात. याच्या बाकीच्या नंबरमध्ये स्पेक्ट्रल लाईन कधीही इमिट होत नाहीत. स्पेक्ट्रल लाईन म्हणजे वेव्हलेंथ. एकतर एक इमिट होणार, क्वेश्चन मध्ये दिलेला असणार, किंवा 3 इमिट होणार असं दिलेलं असणार, किंवा 6 or 10. एक इमिट होत असेल तर सेकंड मधून फर्स्ट मध्ये, बरोबर. 3 इमिट होत असतील तर थर्ड मधून फर्स्ट मध्ये. 3 इमिट व्हायला 4 मधून सेकंड मध्ये देखील होऊ शकतं, 5 मधून थर्ड मध्ये देखील होऊ शकतं. लक्षात येते ना. पण ग्राउंड स्टेट मध्ये यायचं असेल तर सेकंड मधून फर्स्ट मध्येला 1 येणार, 3 to फर्स्ट 3 येणार आहे. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात घ्या. स्टुडंटला माहितीच नसतो हा पार्ट. नेक्स्ट 12.23 आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ॲटम इज 13.6. आयोनायझेशन पोटेन्शियल दिले. आयोनायझेशन पोटेन्शियल 13.6 volt. Hydrogen atom in the ground state are excited by monochromatic radiation of energy 12.1. हायड्रोजन ॲटम ग्राउंड स्टेट मध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं आहे? फर्स्ट ऑर्बिट मध्ये. फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते आणि त्याला एनर्जी किती दिली?
12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी दिली आहे असं क्वेश्चन मध्ये दिलंय. लक्षात येते का बघा. हायड्रोजन गॅसचा आयोनायझेशन पोटेन्शियल 13.6 व्होल्ट आहे. इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मध्ये आहे, त्याला 12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी दिली. अकॉर्डिंग टू बोहर्स थेरी फाइंड द पॉसिबल स्पेक्ट्रल लाइन्स इमिटेड बाय द हायड्रोजन. म्हणजे किती स्पेक्ट्रल लाइन्स, हाऊ मेनी स्पेक्ट्रल लाइन्स इमिटेड. How many spectral lines are emitted. आता आयोनायझेशन पोटेन्शियल 13.6 व्होल्ट म्हणजे आयोनायझेशन एनर्जी किती येणार 13.6 म्हणजे ग्राउंड स्टेट मधली एनर्जी किती येणार आहे -13.6. आता फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी किती आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना -13.6. हे आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय ते मी तुम्हाला हा क्वेश्चन झाल्यानंतर व्यवस्थित सांगतो, कारण त्याची डेफिनेशन काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाते. ही डेफिनेशन आपण बहुतेक बघितले नाही आयोनायझेशन पोटेन्शियल. ठीक आहे, अगोदर क्वेश्चन बघूया. हे बघा, आयोनायझेशन पोटेन्शियल तोपर्यंत विसरा, कारण आपल्याला ग्राउंड स्टेट फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी माहिती आहे किती आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी किती आहे बघा. क्वेश्चन अगोदर लक्षात आलं का बघा. फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, त्याच्यावर रेडिएशन इन्सिडेंट केल्याने त्या रेडिएशन मधून किती एनर्जी मिळाली असं दिलंय क्वेश्चन मध्ये डायरेक्टली. 12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळते. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली तर तो आउटर ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार. ओके, तर आउटर ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार आणि परत तो ग्राउंड स्टेटला येणार ना. मग ग्राउंड स्टेटला येत असताना किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतील असा सिंपल क्वेश्चन आहे. मग स्पेक्ट्रल लाईन किती इमिट होणार हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल. इलेक्ट्रॉन कितव्या ऑर्बिट मध्ये जाऊन फिरतोय ते अगोदर काढावं लागेल ना. ते कसं काढणार. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी किती असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामध्ये 12 रेडिएशन 12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्याला एनर्जी दिली. 12.1 व्होल्ट एनर्जी दिल्यानंतर त्याची एनर्जी किती होणार बघा. दिस इज 5 अँड दिस इज 1. सो एनर्जी होणार आहे -1.50 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी होणार आहे. ठीक आहे, -1.50. आता 1.50 एवढी एनर्जी कितव्या ऑर्बिट मध्ये असते हे माहिती पाहिजे. हे बघा, तर त्याच्यासाठी म्हणून त्या एनर्जीच्या व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत, ते पाठ पाहिजेत लक्षात घ्या. फर्स्ट मध्ये असते -13.6, सेकंड मध्ये असते -3.4 आणि थर्ड मध्ये किती असते -1.5 असते ना, किंवा 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फोर्थ मध्ये किती असते -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. या एनर्जीच्या व्हॅल्यू ह्या पाठ पाहिजेत. फिफ्थ मध्ये -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जीच्या या व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. आता त्याची एनर्जी किती होणार 1.50 होणार आहे, बरोबर आहे ना मी काय सांगतोय. कितवी ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार सांगा. ही 1.50 कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे बघा. एक्झॅक्टली तीच व्हॅल्यू येईल असं नाही, कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे 3 आणि 4च्या मध्ये आहे. कारण 0.85 पासून 1.51 म्हणजे तो आता थर्ड ऑर्बिट मध्ये फिरणार का फोर्थ ऑर्बिट मध्ये फिरणार. कितव्या ऑर्बिट मध्ये फिरणार जरा विचार करून सांगा रे. मध्ये व्हॅल्यू असेल, दोन ऑर्बिटच्या मधली व्हॅल्यू असेल तर कितवी ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार, थर्ड की फोर्थ, हे तर तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल ना. अरे फोर्थ ऑर्बिट मध्ये जायला खूप एनर्जी पाहिजे अजून. हे बघा, पहिली महत्वाची गोष्ट कधीही विसरायची नाही. 3 आणि 4च्या मध्ये व्हॅल्यू असेल तर फोर्थ मध्ये जाणार नाही, कारण फोर्थ मध्ये अजून एनर्जी पाहिजे, वर जायला अजून एनर्जी पाहिजे, लक्षात घ्या. थर्ड आणि फोर्थच्या मध्ये व्हॅल्यू म्हणजे एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे तो थोडीशी एनर्जी रिलीज करणार आणि थर्ड ऑर्बिट मध्ये येऊन फिरणार. फोर्थ ऑर्बिट मध्ये जायला अजून एनर्जी द्यावी लागेल, पण तू तेवढी एनर्जी अजून कुठं दिलेली नाही ना आपण. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍटमचे झालेले व्हिडिओज फक्त लेक्चरवर अवलंबून राहू नका. लाईव्ह लेक्चर, पहिली गोष्ट लाईव्ह लेक्चर महत्वाचं आहेच. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर जरासं ते रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा युट्यूबवर जाऊन बघा, कारण हे आन्सर बघून माझ्या लक्षात यायला लागलंय
की तुम्ही परत त्याचं काही रिव्हिजन अजिबात करत नाही, कारण आपलं हे डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे की 2 ऑर्बिटच्या मध्ये 2 एनर्जी लेवलच्या मध्ये जर एनर्जी आली तर कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन फिरणार शेवटी फायनली, हे मी तुम्हाला लास्ट टाइम देखील एका प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय. याचा अर्थ काय निघतोय, तुम्ही ते बघतच नाही अजिबात. काही स्टुडंट तर लाईव्ह लेक्चरला पण प्रेझेंट राहत नाहीत आणि रेकॉर्डिंग पण बघत नाहीत. त्या स्टुडंटचा खूप प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे. आता जर हार्डवर्क केला नाही, ओके, आता ही वेळ अशीच जर वाया घालवला, काही स्टुडंट ओव्हर स्मार्ट आहेत, मी करू शकेन, मला जमतंय वगैरे असं म्हणत टाइमपास केला ना, त्यांच्या हुशारीचा काही उपयोग नाही. पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हुशार पाहिजे, आणि हुशार असण्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पॅशन, ती डिवोशन असली पाहिजे. लक्षात घ्या, ते पॅशन डिवोशन त्या सब्जेक्ट विषयी असेल, मला हे करायचं आहे आणि मला याच्यामध्ये चांगले मार्क मिळवायचे आहे, हे जर डिवोशन असेल ना तर होतंय. फक्त चांगल्या टीचिंगनं काहीही होत नाही. टीचिंगच्या बाबतीत काय, मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे एवढं जे शिकवलं याच्या वरचं कोण शिकवतच नाही, किंवा याच्यापेक्षा इझी लेवलला कोणीही शिकवत नाही. सगळे मी शॉर्टकट आणि तुम्हाला A to Z जो पार्ट आहे, ओके, DC पांडे मधल्या सगळ्या कन्सेप्ट म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, सगळं मी शिकवतोय. परंतु माझं जरी टीचिंग सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित असल्या तरी शेवटी पार्ट कुठे येतोय, सेल्फ स्टडीचा पार्ट येतोय. सेल्फ स्टडी मध्ये जर तुम्ही कमी पडत असाल तर कितीही चांगलं शिकवून काहीही उपयोग नाहीये. लक्षात घ्या, ती मुलंच वेगळी असतात जी पॅशनेट झालेली असतात मार्क मिळवण्यासाठी. ती पॅशन तुमच्यामध्ये बाहेरून तुम्ही निर्माण करावी लागणार आहे. लक्षात घ्या, फिजिक्स विषयी जे अट्रॅक्शन आहे, ओके, ते तुमचं तुम्हाला निर्माण करावं लागेल. खूप हार्डवर्क करावं लागेल तर हे पॉसिबल होणार आहे. खूप अभ्यास करायला पाहिजे फिजिक्सचा. काही स्टुडंट याच्यामध्ये आहेत असे की त्यांना फिजिक्स करायला खूप आवडतंय आणि त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स देखील फिजिक्स मध्ये खूप एक्सलंट आहेत. त्याच्यामुळं तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे. खूप म्हणजे खूप हार्डवर्क करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे लाईव्ह लेक्चरला सगळ्या प्रेझेंट राहा. ओके, मोस्ट ऑफ द स्टुडंट आता जे प्रेझेंट आहे ते असतातच, काही ऍबसेंट आहेत त्यांचाच प्रॉब्लेम आहे सगळा. आणि रेकॉर्डिंग बघताना काय होतं, लाईव्ह लेक्चरला आपल्या कंट्रोलमध्ये काय नसतं, जे समोर असेल ते बघावं लागतं. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित बघणं होतं. रेकॉर्डेड लेक्चरमध्ये प्रॉब्लेम होतात. काय होतात, सगळं तुमच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळं ते व्हिडिओ मध्येच तो पुढे नेणं किंवा मध्येच स्किप करणं किंवा कंटाळाला की लगेच बाजूला ठेवणं, याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चरमध्ये ऍक्च्युअली वेळ कमी लागायला पाहिजे परंतु जास्त वेळ लागतो किंवा काही वेळेला ते होत नाही. म्हणून लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट राहणं आणि त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चरला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होतंय आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर थ्रू रिव्हिजन करणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे करावं लागेल हार्डवर्क तुम्हाला. ओके, आणि हे असं केलं तरच काहीतरी होणार आहे. आणि जरा लेक्चरला जरा लवकर जॉईन व्हा. काही स्टुडंट खूप लेट जॉईन होत आहेत. आता हे माझं सांगणं फक्त काम आहे, तुमच्या चांगल्यासाठी मी हे सांगायला लागलोय. काही स्टुडंट ज्यांना समजत असेल ओके, ज्यांना समजत नाही त्यांचं काय होणार आहे ते त्यांना देखील माहिती आहे. ओके, -1 आता बघा ही व्हॅल्यू जी आहे ती 0.85 आणि 1.51च्या मध्ये आहे. म्हणजे तो थर्ड आणि फोर्थ ऑर्बिटच्या मध्ये आहे. म्हणजे फायनली तो फोर्थ ऑर्बिट मध्ये तर जाऊ शकणार नाही, कारण अजून फोर्थ ऑर्बिट मध्ये जायला, बाहेरच्या ऑर्बिट मध्ये जायला आणखी एनर्जी लागते. त्याच्यामुळे तो थर्ड ऑर्बिट मध्ये येऊन फिरणार फायनली. आता थर्ड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये त्याला यायचं आहे. किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार आहे? शॉर्टकट काय सांगितलंय मी, 3 - 1 करा, किती आले 2 पासून खालच्या नंबरचे सगळे ऍडिशन करा, किती येणार नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. सो 3 - 1 म्हणजे येणार 2. सो 2 + 1, सो 3 स्पेक्ट्रल लाईन्स विल बी इमिटेड. 3 स्पेक्ट्रल लाईन्स विल बी इमिटेड. खूप इझी आहे, लक्षात घ्या. हे DC पांडे मध्ये याचं सोल्युशन दिलंय परंतु ते वेगळ्या पद्धतीने दिलंय. ती थोडीशी अवघड मेथड आहे. त्याच्यापेक्षा या मेथड्स मी सांगतोय, शॉर्टकट मेथड्स, त्याचा यूज करा, फास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ऍज इट इज DC पांडेच्या सोल्युशन प्रमाणे सांगायला गेलं तर तुम्ही बोर व्हाल किंवा तुम्हाला कळणार नाही एवढं करायचं असते काय म्हणणार तुम्ही.
आता नेक्स्ट आहे क्वेश्चन 12.24. In this question, what is given? An electron is moving in an orbit of hydrogen atom. Electron hydrogen atom मध्ये revolve व्हायला लागलाय. Okay. From which there can be maximum 6 transitions. आता याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम मध्ये मॅक्सिमम काय होऊ शकतात? 6 ट्रान्झिशन होऊ शकतात. ट्रान्झिशन म्हणजे माहिती आहे ना, आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये येण्याची प्रोसेस. बरोबर. मॅक्सिमम 6 ट्रान्झिशन्स आर पॉसिबल. म्हणजे 6 पद्धतीने तो जम्प करू शकतो जास्तीत जास्त 6 ट्रान्झिशन्स. म्हणजे आता तुम्ही हे मला लगेच सांगायला पाहिजे की 6 ट्रान्झिशन होण्यासाठी म्हणजे 6 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होण्यासाठी कितव्या ऑर्बिटमध्ये तो असायला पाहिजे? सांगू शकताय का? बघा, कितव्या ऑर्बिटमध्ये असायला पाहिजे? व्हेरी सिंपल. पाहिजे तर काढून बघा. 4 to 1. 4 to 1च तो जम्प करायला पाहिजे ना. म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये येत असेल तर 5 to 2 ला पण येतं, 6 to 3 ला पण येऊ शकतं, 7 to 4 ला पण येऊ शकतं अँड सो ऑन. बरोबर आहे ना. 4 to 1 म्हणजे सबट्रॅक्शन केल्यावर किती येणार? 3. 3 + 2 + 1 म्हणजे किती येतात? 6 ट्रान्झिशन्स येतात. ओके. आता याने क्वेश्चन मध्ये ते क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की ग्राउंड स्टेट मध्ये येत असताना 6 ट्रान्झिशन होतात. ग्राउंड स्टेट म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये येत असताना. मग फर्स्ट ऑर्बिट मध्ये यायचं असेल तर फोर्थ मधून फर्स्ट मध्येच यावं लागेल. तर 6 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. अँड इलेक्ट्रॉन इथं बुक मध्ये आता हे कॅल्क्युलेशन करून बघितलं. n = n (n - 1 / 2) असला फॉर्म्युला वगैरे वापरत बसायची तर काय गरज नाही. डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. अँड इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग इन अन ऑर्बिट ऑफ another hydrogen atom from which there can be maximum 3 transitions. हे एका हायड्रोजन ॲटम मधलं दिलंय, 1 हायड्रोजन ॲटम. दुसरा एक हायड्रोजन ॲटम आहे की ज्याच्यामध्ये 3 ट्रान्झिशनच पॉसिबल आहे असं दिलंय. 3 ट्रान्झिशन जर पॉसिबल असतील तर तो कितव्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ॲटम मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार इलेक्ट्रॉन? सांगा. बघा, 3 ट्रान्झिशन होण्यासाठी थर्ड ऑर्बिट मध्ये 3 to 1 यायला पाहिजे ना. 3 to 1. सो 3 to 1 म्हणजे 2 + 1 दॅट इज इक्वल टू 3 ट्रान्झिशन्स. व्हेरी सिंपल. तोंडी कॅल्क्युलेशन सुटतंय, फॉर्म्युले वापरायची काही गरज नाही. 6 ट्रान्झिशन म्हणजे तो फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असला पाहिजे. म्हणजे 4 to 1st यायला पाहिजे. 3 ट्रान्झिशन व्हायला 3 to 1stच यायला पाहिजे. लक्षात येतंय? आता काय विचारलंय? फाइंड द रेशिओ ऑफ व्हेलॉसिटीज ऑफ इलेक्ट्रॉन इन 2 ऑर्बिट्स. फाइंड रेशिओ ऑफ व्हेलॉसिटीज. म्हणजे किती इझी क्वेश्चन आहे बघा. हा शॉर्टकट ज्यांना माहिती नाहीये, रेशिओ ऑफ व्हेलॉसिटीज म्हणजे v1/v2 आणि n मध्ये रिलेशन माहिती असतं, परंतु कितव्या ऑर्बिट मध्ये हेच काढता येत नाही. तिथंच सगळा घोळ आहे, लक्षात घ्या. फाइंड द रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी इन 2 ऑर्बिट्स. रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन 2 ऑर्बिट म्हणजे एका ॲटम मध्ये थोडक्यात काय असणार आहे? तो इलेक्ट्रॉन कितव्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार आहे? 6 ट्रान्झिशन होतात म्हणजे 4th ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असला पाहिजे. आणि दुसऱ्या ॲटम मध्ये 3rd ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असला पाहिजे. मग आता फी आणि n मधलं रिलेशन माहिती आहे ना. मी काय लक्षात ठेवायला सांगितलंय? n²/z z/n हे 2 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. n²/z/n, n²/z आणि z/n. n²/z कुणाला असतं? रेडियसला. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n²/z. आणि z/n कुणाला असतं? व्हेलॉसिटीला. v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z/n. आता हायड्रोजन ॲटम दोन्ही केसमध्ये आहे त्याच्यामुळे झेड काय सेमच राहणार. म्हणजे फी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लगेच. अँड देअरफोर व्हेलॉसिटी इन 2 ऑर्बिट म्हणजे कितव्या ऑर्बिट मध्ये? 4 to the 3rd. बरोबर आहे ना. व्हेलॉसिटी इन 4th ऑर्बिट टू द व्हेलॉसिटी इन 3rd ऑर्बिट इज इक्वल टू n3/n1 n4. बरोबर आहे ना. n3 किती येणार बघा? n3 म्हणजेच 3, n4 म्हणजेच 4. सो आन्सर येणार आहे 3/4. व्हेरी सिंपल आन्सर. म्हणजे थर्ड ऑर्बिटचा नंबर थर्ड ऑर्बिटचा नंबर डिवायडेड बाय द 4th ऑर्बिटचा नंबर.
आता इथं ग्राउंड स्टेट मध्ये येतोय असं मेन्शन केलेलं आहे. मोस्टली एखाद्या वेळी जर मेन्शन केलेलं नसेल तरी ग्राउंड स्टेट ऍझ्युम करायचं, कारण मेन्शन केलेलं असेल तर आउटर ऑर्बिट दुसरी ऑर्बिट मेन्शन केलेली नाहीतर दुसरी ऑर्बिट मेन्शन करावी लागेल त्यांना. मोस्टली ग्राउंड स्टेट कन्सिडर करायचं. तर फायनली इलेक्ट्रॉन कुठे येणार आहे? ग्राउंड स्टेट मध्ये येणार आहे. नेक्स्ट इज 12.25. A 12.5 electron volt electron beam is used to bombard hydrogen at the room temperature. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 12.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट इलेक्ट्रॉन बीम is bombarded on gaseous hydrogen, on hydrogen gas. म्हणजे 12.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीचा एक इलेक्ट्रॉन बीम आहे आणि तो हायड्रोजन गॅसवर इन्सिडेंट केलाय असं दिलंय. व्हॉट सिरीज ऑफ वेवलेंथ विल बी इमिटेड? तर कुठली सिरीज याच्यामध्ये इमिट होऊ शकेल असं सांगितलंय. कुठली सिरीज इमिट होऊ शकेल? व्हॉट सिरीज कॅन बी इमिटेड? म्हणजे सिरीज म्हणजे सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट असे ऑप्शन्स आहेत खाली. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय करावं लागेल, 12.5 इलेक्ट्रॉन व्होल्टचा बीम इन्सिडेंट केल्यानंतर हायड्रोजन गॅसवर या इलेक्ट्रॉनची एनर्जी काही फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला, ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला मिळू शकते आणि ते एक्साइटेड स्टेट मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. मग आता ग्राउंड स्टेट मध्ये म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये असताना एनर्जी किती असते बघा? फर्स्ट ऑर्बिट मध्ये असताना नेहमीप्रमाणे फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामध्ये किती एनर्जी देणार आपण? 12.5 देणार आहे. ठीक आहे. 12.5 एनर्जी दिली तर त्याची एनर्जी फायनली किती होणार बघा? 1 -1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता पुन्हा एकदा आपल्याला हे काढावं लागेल की तो कितव्या ऑर्बिट मध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार. बघा एनर्जीच्या व्हॅल्यू लिहा. -13.6 -3.4 -1.51 -0.85. बरोबर आहे ना? ही जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे? पुन्हा एकदा -1.1. बघा -1.1 ही व्हॅल्यू आहे 0.85 आणि 1.51 यांच्यामध्ये आहे. सो इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार का फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार? तर आन्सर येणार आहे त्याच्या खालची, जनरली मध्ये व्हॅल्यू असेल तर खालच्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. So electron will excited to the third orbit. Electron revolves in third orbit. आता थर्ड ऑर्बिट मधून तो सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करू शकतो किंवा फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करू शकतो. बरोबर. म्हणजे कुठली सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार? सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प केलं तर बाल्मर सिरीज आणि फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प केलं तर लायमन सिरीज. लायमनच्या किती लाईन आणि बाल्मरच्या किती लाईन हे पण आपण इथं काढू शकतो. आता थर्ड मधून तो परत फर्स्ट मध्ये येणार ना. थर्ड मधून फर्स्ट मध्ये येणार म्हणजे 2 + 1 म्हणजे एकूण 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार.
बरोबर आहे ना. 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार, 3 स्पेक्ट्रल लाईन्स. तर त्याच्यामधल्या 2 ज्या आहेत त्या कुठल्या असणार, लायमन सिरीजच्या 2 लाईन्स इमिट होणार आणि बाल्मर सिरीजची 1 लाईन इमिट होणार आहे. ओके, तर याचा आन्सर येणार आहे 2 लाईन्स इन बाल्मर सिरीज, 2 लाईन्स इन लायमन सिरीज अँड 1 लाईन इन बाल्मर सिरीज, हे त्याचा आन्सर येणार. ओके, 1 लाईन इन बाल्मर सिरीज कसं काय हे बघा, डायग्रॅमॅटिकली देखील आपण दाखवू शकतो. डायग्रॅमॅटिकली कसं दाखवू शकतो, बघा हे बघा, डायग्रॅम अशी येणार ना. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड ऑर्बिट अँड दिस इज द थर्ड ऑर्बिट. आता इलेक्ट्रॉन कुठं आहे, थर्ड ऑर्बिट मध्ये आहे. थर्ड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये यायचं आहे. किती पॉसिबल वेज येऊ शकतो, थर्ड मधून डायरेक्ट फर्स्ट मध्ये जम्पिंग करू शकतो, किंवा थर्ड मधून सेकंड मध्ये अगोदर जम्प करणार आणि सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करणार. आता फर्स्ट मध्ये जम्पिंग कुठून व्हायला लागलंय, थर्ड मधून फर्स्ट मध्ये एक व्हायला लागलंय आणि सेकंड मधून फर्स्ट एक मध्ये एक व्हायला लागलंय. म्हणजे अशा प्रकारे काय झाल्या, 2 लायमन झाल्या. when electron jumps from any outer orbit to the first orbit, आणि when electron jumps from any outer orbit to the second orbit, म्हणजे याची सेकंड ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त एकच जम्प येऊ शकते. त्याच्यामुळे एक काय येणार आहे, बाल्मर. अशा टोटल 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. (12.26) hydrogen atom transition takes place from N3 to N2. हायड्रोजन ऍटम मध्ये ट्रान्झिशन दिलंय बघा, थर्ड ऑर्बिट टू दी सेकंड ऑर्बिट. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतरच आपल्याला आयडिया येते त्या टॉपिकची. कारण फक्त थेरी कन्सेप्ट, सगळ्या थेरी कन्सेप्ट तर खूप महत्वाचे आहेत, बेसिक कन्सेप्ट खूप महत्वाचे आहे, ते केल्यानंतर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील व्यवस्थित. हायड्रोजन ऍटम ट्रान्झिशन टेक्स प्लेस फ्रॉम थर्ड टू द सेकंड ऑर्बिट. कॅल्क्युलेट वेव्हलेंथ ऑफ इमिटेड फोटॉन. तर वेव्हलेंथ म्हणजे थर्ड मधून सेकंड मध्ये जम्प केल्यानंतर एनर्जी ऑटोमॅटिकली लिबरेट होणार आहे. तर लिबरेटेड एनर्जी जी आहे ती रेडिएशनच्या स्वरूपात बाहेर पडते ना, त्याची वेव्हलेंथ फाइंड आउट करायची आहे. आणि हा फोटॉन फिजिबल असेल का, विल दिस बी फिजिबल, म्हणजे हे जे रेडिएशन फिजिबल असतील का. आता क्वेश्चन बघितल्या सांगता आलं पाहिजे, फिजिबल रिजन मध्ये असेल का नाही रे, सांगा बघूया जरा. थर्ड टू सेकंड मध्ये जम्प केल्यानंतर बाहेर पडणारे रेडिएशन फिजिबल रिजन मध्ये असतील का. क्वेश्चन बघितल्या सांगता आलं पाहिजे. लॅम्बडा काढायच्या अगोदरच, लॅम्बडा काढल्यानंतर तर लक्षात येणारच आहे. थर्ड टू सेकंड जम्पिंग ज्यावेळी होतंय त्यावेळी कुठली सिरीज असते रे, सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करायचं म्हणजे कुठली सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होते, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट की फंड, हे लगेच लक्षात आलं पाहिजे. बाल्मर सिरीज असते ती, थर्ड टू सेकंड जम्प करणार म्हणजे बाल्मर सिरीज. मग बाल्मर सिरीज कुठल्या रिजन मध्ये असते हे माहिती नाही तुम्हाला, ते तर प्रिपेअर करायला पाहिजे की. लायमन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रिजन, बाल्मर म्हणजे व्हिजिबल रिजन, आणि बाकीच्या 3 सगळ्या इन्फ्रारेड रिजन मध्ये आहेत. मग दिसणार का नाही, एवढं लक्षात आलं पाहिजे लगेच. ओके, तर ही मग सांगा आता मला, फिजिबल आहे का नाही, ही जी वेव्हलेंथ इमिट होणार, रेडिएशन इमिट होणार, ते फिजिबल रिजन मध्ये येणार का नाही. येस, येणार आहे. सो आन्सर विल बी व्हिजिबल रिजन मध्ये असेल का, तर याचा आन्सर येणार आहे येस. आणि त्याची वेव्हलेंथ काढूया, थर्ड टू सेकंड. आता डायरेक्टली आपल्याला माहित आहे एनर्जी इन सेकंड ऑर्बिट असते -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि थर्ड ऑर्बिट मध्ये असते -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी 1.50 घेतो. म्हणजे एनर्जी किती लिबरेट होणार या प्रोसेसमध्ये, आउटर ऑर्बिट मधली एनर्जी मायनस इनर ऑर्बिट मधली एनर्जी, म्हणजे एनर्जी लिबरेटेड विल बी इक्वल टू आउटर ऑर्बिट मधली एनर्जी आहे -1.50 मायनस इनर ऑर्बिट मधली एनर्जी -3.4. ओके, म्हणजे मायनस मायनस हे प्लस होणार. सो 3.4 minus 1.50, so it is coming to be 1.9 ना इलेक्ट्रॉन व्होल्ट, एवढी एनर्जी लिबरेट होणार. आणि लॅम्बडा काढायचा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे ना. शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, शॉर्टकट फॉर्म्युला इज 12,400 डिवायडेड बाय
12,400 divided by energy 1.9. So 12,400 divided by 1.9. So it is coming to be 6526 angstrom. फिजिबल रिजनची वेवलेंथ कुठून कुठपर्यंत असते? 3000 अँगस्ट्रॉम पासून 7500 अँगस्ट्रॉम. इतके दिवस फिजिक्स काही स्टुडंट शिकतात, खरं अजून व्हिजिबल रिजनची वेवलेंथ कुठून कुठं असते माहिती नसते. या बेसिक गोष्टी आहेत, लक्षात पाहिजे. 3600 अँगस्ट्रॉम टू 7500 अँगस्ट्रॉम त्यांच्यामध्ये येते. ओके, सो इट लाईज इन द व्हिजिबल रिजन. हे असं देखील काढू शकताय किंवा दुसरी मेथड वेवलेंथ काढायची, बोहर्स फॉर्म्युला देखील वापरू शकताय. दॅट इज द अल्टरनेट मेथड. बरोबर आहे ना? या मेथड मध्ये काय केलं, सेकंड थर्ड ऑर्बिटच्या एनर्जी आपल्याला पाठ आहेत, त्याचा डिफरन्स काढला आणि त्या डिफरन्स एवढी एनर्जी बाहेर पडणार, म्हणजे किती वेवलेंथ बाहेर पडणार? 12,400 डिवायडेड बाय एनर्जी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट, डिफरन्स एनर्जी. एवढं साधं सोपं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण. किंवा बोहर्स फॉर्म्युल्यानं कसं काढू शकताय? 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर, असं पण वेवलेंथ काढू शकताय. ओके, ही मेथड थिअरी एक्झाम आली तर वापरायची. थिअरी एक्झाम मध्ये एक्सप्लेन सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं असेल तर. सो लॅम्बडा काढायचा आहे. ट्रान्झिशन टेक्स प्लेस फ्रॉम पी म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये ना, थर्ड टू द सेकंड, 2 स्क्वेअर मायनस 1 बाय 3 स्क्वेअर. ओके, आर इन ब्रॅकेट 1 बाय 4 मायनस 1 बाय 9. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 9 minus 4 that is 5 by 36, 1 by lambda. So lambda is equal to 36 by 5 r. तर इथं r ची व्हॅल्यू ठेवा, 36 divided by 5 into 1.097 into 10 raised to 7. हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. किंवा डायरेक्टली 1 by r ची व्हॅल्यू 911 असते, हे तुम्हाला माहित आहे, 911. सो 36 by 5 इंटू 911, तेवढी साधारणपणे वेवलेंथ येते. 6559 येते, 6559 अँगस्ट्रॉम. ओके, 36 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 1.097 रेस टू 7, 6559 6526. ओके, तेवढा डिफरन्स शॉर्टकट मेथड मुळे पडणार आहे. So that is the answer. Next question is 12.30. Sorry, 12.27. Last time किती झाला होता? 12.26 झाला होता. 12.27. What is the shortest wavelength present in the Paschen series? Shortest wavelength. Of Paschen series असे विचारले. Shortest wavelength of the Paschen series. आता once again हा प्रॉब्लेम दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करू शकताय, एकतर बोहर्स फॉर्म्युला वापरून किंवा आपला एनर्जी डिफरन्स आणि शॉर्टकट मेथड वापरून. ओके, आता पाश्चन सिरीज म्हणजे कुठल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करायला पाहिजे ते अगोदर सांगा. पाश्चन सिरीज क्रिएट होण्यासाठी इलेक्ट्रॉन शुड जम्प फ्रॉम विच ऑर्बिट टू विच ऑर्बिट. पाश्चन म्हणजे थर्ड ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे ना. लायमन म्हणजे फर्स्ट, बाल्मर म्हणजे सेकंड, पाश्चन म्हणजे थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे. आता शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे वेवलेंथ कमी, म्हणजे जास्त एनर्जी लिबरेट व्हायला पाहिजे. म्हणजे जास्त एनर्जी लिबरेट होण्यासाठी तो फोर्थ मधून थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे का इन्फिनिटी मधून थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे शॉर्टेस्ट साठी, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. इन्फिनिटी मधून थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे, बरोबर. इन्फायनाइट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जम्प केल्यानंतर शॉर्टेस्ट वेवलेंथ इमिट होणार.
आता एनर्जी डिफरन्सच्या मेथडनं वेव्हलेंथ काढून बघूया. एनर्जी डिफरन्सच्या मेथडनं इन्फायनाइट ऑर्बिट म्हणजे 0 एनर्जी आणि थर्ड ऑर्बिट म्हणजे किती असते? -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरोबर आहे ना? -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फर्स्ट ऑर्बिट मध्ये -13.6, सेकंड मध्ये -3.4, थर्ड मध्ये -1.51. म्हणजे किती एनर्जी लिबरेट होणार? डेल्टा ई. हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची. 0 जास्त आहे ना, 0 मायनस 1.51. सो 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लिबरेट होणार. मग किती वेव्हलेंथ इमिट होणार कसं काढायचं? शॉर्टकट फॉर्म्युला 12,400 डिवायडेड बाय 1.51 असं करू शकताय. एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायचं असेल तर 12.431 आहे ना, 12,431. हे 12,400 अप्रॉक्सिमेटली घेतो, एक्झॅक्टली 431 आहे बघा इथं, डिवायडेड बाय 1.51. सो ही वेव्हलेंथ येते 8234. 8234 येते, 8234 अँगस्ट्रॉम. दॅट इज द आन्सर. लक्षात आलं का? बघा, दिस इज द शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ द पाश्चन सिरीज. इन्फ्रारेड रिजन मध्ये येणार आहे. दुसरी मेथड काय आहे? अदरवाइज दुसरी मेथड आहे, याच्यामध्ये बोहर्स फॉर्म्युला वापरून देखील सोल्युशन करू शकताय. 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/p² मायनस 1/n². दॅट इज द सेकंड मेथड. सेकंड मेथड आपण बघूया. 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/p². प्रिव्हियस ऑर्बिट म्हणजे थर्ड ऑर्बिट ना, मायनस 1/n². n म्हणजे आउटर ऑर्बिट, इन्फिनिटी स्क्वेअर. म्हणजे हे किती येणार आहे? 1/λ इज इक्वल टू r/9. सो लॅम्बडा इज इक्वल टू 9/r. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू 9 इंटू 1/r ची व्हॅल्यू 911 असते. ओके, सो 9 इंटू 911 ची व्हॅल्यू 8199 येते. रिडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली किती आहे बघा? 1.0973731 इंटू 10⁻⁷ पर मीटर एवढी एक्झॅक्टली रिडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. मग 1/r ची जर व्हॅल्यू काढली, ची व्हॅल्यू काढली, $911.26 येते एक्झॅक्टली. 911.27 अँगस्ट्रॉम. म्हणजे 911 परफेक्ट आहे. 1/r ची व्हॅल्यू 911 अँगस्ट्रॉम. सो 9 इंटू 911 किती येणार बघा? 9 इंटू 911 8199. 8199 ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. तर 12,400 डिवायडेड बाय 1.51 8211 येते इथं. 8211 थोडासा डिफरन्स पडतोय. That is 12.27. After that, question 12.28. Find the largest and shortest wavelength in bracket series of hydrogen. Okay, तर लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट काढायला सांगितले इन ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीज बोहर्स फॉर्म्युला वापरूनच काढूया.
1 by lambda is equal to r in bracket 1 by p square minus 1 by n square येणार. आता लॉंगेस्ट जर काढायचे असेल किंवा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवला तर थेरीमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर हे सगळं व्यवस्थित व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह करावं लागेल. लॉंगेस्ट साठी फॉर्म्युला माहित आहे ना, n स्क्वेअर p स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर मायनस p स्क्वेअर डिवायडेड बाय r. हा फॉर्म्युला वापरू शकता. आता लॉंगेस्ट ब्रॅकेट सिरीज म्हणजे कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार इलेक्ट्रॉन सांगा. कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार ब्रॅकेट म्हणजे 4th ऑर्बिट मध्ये जम्प करणार. आता लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट साठी एकतर 5th मधून 4th मध्ये किंवा इन्फिनिटी मधून 4th मध्ये जम्प करायला पाहिजे. लॉंगेस्ट साठी काय करावं लागतं 5th मधून 4th मध्ये. सो लॅम्बडा लॉंगेस्ट येणार आहे 5th मधून 4th मध्ये 5 आणि 4 25 इंटू 16 म्हणजे किती येणार, हे 400 येणार ना, डिवायडेड बाय n स्क्वेअर मायनस p स्क्वेअर म्हणजे 25 मायनस 16 म्हणजे 9 येणार, 9r बरोबर आहे ना, 400 बाय 9r. सो 400 बाय 9 इंटू 911 एंगस्ट्रॉम. तर हे तर 40,488 येतं एंगस्ट्रॉम. दिस इज द लॉंगेस्ट वेव्हलेंथ. आणि शॉर्टेस्ट काढायला तर खूपच इझी आहे. दॅट इज p स्क्वेअर डिवायडेड बाय r. हाच फॉर्म्युला आहे ना. शॉर्टेस्ट काढायला काय फॉर्म्युला आहे रे. शॉर्टेस्टला 16 बाय r असा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. प्रत्येक सिरीजच्या शॉर्टेस्ट वेव्हलेंथ लक्षात ठेवणं खूप इझी आहे. लक्षात घ्या, लायमनला 1 बाय r, ब्रॅकेटला 4 बाय r, ओके, बाल्मरला 4 बाय r, त्याच्यानंतर पास्टनला 9 बाय r आणि ब्रॅकेटला 16 बाय r म्हणजे त्या ऑर्बिटचा स्क्वेअर, इनर ऑर्बिटचा स्क्वेअर डिवायडेड बाय असा फॉर्म्युला आहे. सो 16 इंटू 911, 16 इंटू 911 किती येणार, 14,576 एंगस्ट्रॉम. 14,576 शॉर्टेस्ट आणि 40,488 longest. This is the answer. Next is example 12.29.